याही वेळेस आता काय यावेळेसचा बॉल ओ हो आल्या आल्या पहिल्याच बॉलवर बॅट चालवत असताना षटकार मात्र वसूल केलाय. सिक्सर इकडे मात्र स्कोर काढवा लागतोय. जबरदस्त फटका होता, बनवून मारला अक्षरशः. आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर या फटक्याच्या मदतीने धावत संख्या इकडे मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. संख्या मात्र वाढतीये, 6 धावा जोडतात आहे. डीजे रन संख्या मात्र इकडे वाढली आहे. यावेळेसचा बॉल इकडे मात्र काय कीपर प्रयत्न करत होते चेंडूला अडवण्याचा, बट चेंडू काही तिथे अडलाच नाही. हालाकी सरळ मात्र चेंडू निघून गेलाय लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये. वेलकम बाउंड्री चौकार 39 झालाय. 18 बॉलचा खेळ अजूनही यायचा बाकी आहे. चंद्रकांतचे मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत. हर्षल पाटील यांच्याकडनं आशा असतील टीमला आज हर्षल काही ना काही संघासाठी मात्र कंट्रीब्यूट करतील म्हणून, कारण की फिनिशिंग टच इकडे देणं गरजेचं आहे. हालाकी रन रेट 8 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने चालू आहे, पण शेवटच्या 3 षटकांमध्ये काही का होईना 35 धावा जर इकडे बनल्या तर 75 एक चांगल्या सामन्याचा टोटल आहे. 75च्या आकड्यावर आपण चांगले चांगले सामने आजच्या दिवसात बघितले आहेत, तर तो प्रयत्न करावा लागेल नक्षत्र वॉरियर्सला, नक्षत्र ज्वेलर्सला ही 70 पास पोहोचू शकतो म्हणून. फुलाल्यांचा बॉल, वेगाचा वापर करा, डाऊन दी ग्राउंड अलॉंग दी कार्पेट. एक मिळतीये, दुसरीचा कॉल नकार दिलाय. संतुष्टी मात्र मानली एका धावेच्या मदतीने. रनसंख्या मात्र पुढे जात असताना. आणि यस जे काही युट्यूब बद्दल सध्याच्या घडीला चर्चा आहे, सर्व्हर डाऊन असल्या कारणाने ते मात्र नक्कीच अटकत अटकत चालतंय. बट जेव्हा सर्व्हर ओके होईल मॅच देखील आपल्याला पुरेपूर युट्यूब वरती पोस्ट मिळतील, तर त्या गोष्टीबद्दल निश्चिंत राहा. ओ आता काय लपेटलाय बॉल, तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि फटका अगदी खणखणीत. सिक्सर. सत्तेचाळीस वर 6 स्कोर सध्याच्या घडीला हर्षल यांच्या बॅट मधनं षटकार येताना पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपला आहेत खेळाडू, इकडे एक धाव मिळून जाणार आहे. रन संख्या मात्र सिंगलच्या मदतीने वेगात वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये तितका काही खासा संपर्क झाला नाही. एक धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की चोरून काढली गेली आहे. 48 वर 6 ही मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. 48 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 6. शेवटचे 2 बॉल मात्र इकडे यायचे बाकी आहेत. 14 बॉलचा खेळ या डावात बाकी आहे. हर्षल यांनी सांगितलंय की आज प्रयत्न तर राहील 70-75 पर्यंत पोहोचण्याचा. निलेशचा पुढचा चेंडू यावेळेसही समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. प्रयत्न तर केलाय, हालाकी चेंडू तिकडे काही कॅच झाला नाही, बट धावस्वरूपी धावा इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या आहेत त्या पळून काढल्या गेलेल्या आहेत. रन संख्या मात्र वाढत असताना सध्याच्या घडीला मोठ्या संख्येने आपण बघतोय प्रत्येक जण मॅच बघण्यासाठी येतात आहे. संध्याकाळच्या सत्रात, रात्रीच्या सत्रात जेवण झालंय, आता मात्र फेर फटका मारून येऊयात. कोणाची मॅच सुरू आहे, कोण खेळतंय, काय स्कोर झालाय, असे प्रश्न मात्र प्रत्येकाला पडतात. आणि त्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी इकडे मात्र सध्याच्या घडीला सीपीएलचं मैदान गाठताय प्रेक्षक. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि ऑफस्टिक इकडे उडवली आहे, ऑफस्टिक उडवली आहे, बाद केलंय फलंदाजाला. 7वा धक्का. 49 फॉर 7. अब बजाया डीजे वाली भाई तुमने सही गाना.
चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. 6 ओव्हर 49, 7 गडी बाद, शेवटचे 12 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत. 49 वर 7, पहिल्या डावाचे 12 बॉल, 12 पैकी कमीत कमी 3 ते 4 तरी बाहेर फेकावे लागतील, तेव्हा जाऊन कुठे एक चांगला टोटल स्कोर कार्डवर उभा राहील. हालांकी प्रयत्न प्रत्येक जण इकडे करतोय धावा बनवण्याचा, गोलंदाजी करणारी टीम प्रयत्न करते विकेट घेण्याचा. जबरदस्त आयोजन, नियोजन, क्वालिटी, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, आणि मला नाही वाटत याच्यापेक्षा बेस्ट हेही दिलं जाऊ शकतं. कारण की आपण आधीच बोललो, जय हिंद क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू प्लेयर्स आहेत जे सातत्याने क्रिकेट खेळत असतात वर्षभर, तर त्यांना माहिती आहे खेळाडूंना काय पाहिजे. आणि जेव्हा एक खेळाडू आयोजक बनतो ना, मग आयोजन बघायचं किती दैदिप्यमान होतं ते, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तेच पाहायला मिळते आपल्याला. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने, गणेश आहेत क्षेत्ररक्षक या चेंडूवर येतील. एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने 50 धावा नक्षत्र ज्वेलर्सच्या पूर्ण होतात आहे. 50 ऑन दी बोर्ड. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. जरी 7 विकेट पडलेले असतात तरी आशा आहे टीमला की 70 पार इकडे मात्र आम्ही पोहोचून जाऊ. गोलंदाजी मार्गवर अविनाश माळी, ज्यांनी मागच्या षटकात काय गोलंदाजी केली होती, 3 विकेट मात्र पटकावल्या होत्या. यावेळेसचा बॉल अपील मात्र केली गेली आहे, आणि या पंचांचा बोट आता गेल्या आकाशाकडे. 50च्या स्कोर वरती इकडे मात्र 8वा धक्का लागतोय. हो युटी आउट, अजून एक धक्का, बॉबीला परतावं लागतंय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. फुलल यांचा बॉल, त्याला मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न, विकेट मात्र त्यांनी पाहायला मिळाली. 50च्या स्कोरवर लागलाय हा 8वा धक्का. यस, हा एकच प्रश्न सध्याचा घडला आता पडलेला असेल, एकीकडे किती बॉल बाकी आहे आणि एकीकडे किती विकेट बाकी आहे. बॉलिंग टीम वाले म्हणताय 2 बाकी आहे, बॅटिंग टीम वाले म्हणताय 10 बॉल बाकी आहे. 50 वरती 8 स्कोर. चला बॅटर, थोडीशी घाई करा. थोडीशी घाई करायची, वेळ वाचवायचा आहे. कारण की सामने मात्र आपण बघतोय सकाळपासून जर बघितलं तर अतिशय चांगले पाहायला मिळाले. पण मागच्या 2 मॅचची कहाणी राहिली आहे की ज्यावर आपण चर्चा देखील केली की थंडीच्या वातावरणात बॅटिंग करणे एवढं सोपं नाही. अंडर दी लाईट्स मजा येईल. 2 दिवस देखील फॅक्टर बघण्यालायक राहील की कशारीत्या थंडीमध्ये बॅटिंग होतीये. ते आपल्याला वाटतं मॅच बघायला मजा येते, बट खेळाडू कशारीत्या मैदानाच्या आतमध्ये कंडिशन्सची झुजतात. आणि मला असं वाटतं जसे जसे 2 दिवस पुढे जातील, एखाद्या दिवशी दिसेलही की खेळाडू स्वेटर घालूनच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला दाखल होतील. म्हणून जनरली पाहायलाही मिळतं आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी. 50 वरती 8 स्कोर. यावेळेस ही हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र इकडे मिळतीये. खुश करो खुश रहो. धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने रणसंख्या मात्र वाढेल. 51 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर काढवा लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. उद्याचा दिवस जो की या स्पर्धेचा दुसरा दिवस राहील. 10-10 षटकांचे सामने उद्याही आपल्याला मात्र या मैदानावर 8 पाहायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर परवाच्या दिवशी देखील 8 सामने, आणि मग रविवारी 7 सामन्यांचा थरार रंगेल, ज्यामध्ये आपण बघतोय 4 क्वार्टर्स फायनल्स, 2 सेमीफायनल्स आणि एक मेगा सीपीएलचा मानाचा फायनल. 51 वर 8. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट, धाव मात्र मिळेल. रन संख्या मात्र इकडे वाढेल, आणि आय गेस क्षेत्ररक्षणाकडे चांगली क्षेत्ररक्षण देखील आपल्याला इकडे पाहायला मिळालंय. ज्याने त्या डाऊन दी ग्राउंड ड्राईव्ह करून दिलं होतं बॉलला, त्यांनी मात्र तिकडे अडवलं, यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर जुडली आहेत. 51 वर 8 स्कोर. कशाच्या रिगार्ड मध्ये? यस, रनआउटच्या रिगार्ड मध्ये आय गेस तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली गेली आहे.
नॉट आउट. यस. नॉट आउट. इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जो की निर्णय आलाय. आमचे अजून एक मिस्टर ऑलराऊंडर दिवसभर जे मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगले खेळाडूंचे क्षणचित्र टिपतात. नक्कीच त्यांच्याही इन्स्टा हँडलला फॉलो करा. 1983 माऊली या इन्स्टा हँडलला देखील आपण फॉलो करू शकता. अर्थात गौरव फोटो स्टुडिओ चे सर्व माऊली दादा जे मात्र या स्पर्धेचे ऑफिशियल फोटोग्राफर देखील आहेत. तर तुमचे देखील छायाचित्र मात्र तिकडे येणार आहेत. तर नक्कीच त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. 54 वर 8 आहे स्कोर. अजूनही जर बघितलं तर शेवटचा बॉल यायचा बाकी. काय गोलंदाजी केली अविनाश माळी यांनी. 4 विकेट आज मात्र आपल्या कोट्यात पूर्ण केल्या. शेवटचा बॉल यायचा बाकी. 54 वर 8 आहे स्कोर. क्लीन बोल्ड 5 फॉर या स्पर्धेचा पहिला 5 विकेट हॉल जो की नावावर जातोय. नाव आहे अविनाश माळी. जबरदस्त गोलंदाजी. थँक्यू डीजे. चला फलंदाजीकडे मात्र बाद झालेले आहेत. आणि काय गोलंदाजी केली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टीम अविनाश माळी यांच्यासाठी. 5 विकेट मात्र इकडे त्यांनी मैदानाच्या आतमध्ये टिपकावलेल्या आहेत. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो यावेळेसचा बॉल सरळ मात्र जाऊन चेंडू यष्ट्यांवरती आदळला. विकेट मात्र आलेली आहे. चौपन्न वर 9 स्कोर. चला 7 षटकांचा खेळ पूर्ण. लास्ट विकेट आता मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंग सामना राहिलाय हा. मोठ्या प्रमाणावर धावा मात्र इकडे पाहायला मिळाल्या नाही आपल्याला. यावेळेस काय शेवटच्या षटकाला सुरुवात होतीये. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र योगेश भाकरे सर यांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान दर्जा स्वरूपात निशांत महाजन जिथे कुठे असाल इकडे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नंदू सर यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. निशांत महाजन ऑल आउट. 55च्या स्कोरवर ऑल आउट होतीये टीम नक्षत्र ज्वेलर्स. आणि 56चं टार्गेट राहणार आहे शेवटच्या मॅच मध्ये. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. 5 पूर्ण केलाय अविनाश यांनी आपल्या संघासाठी. आज कमालीची गोलंदाजी करत असताना. चला यस तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज्ड डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले।
हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों, चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज्ड डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले। चला, मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होतीये. 56चा पाठलाग आहे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होत असताना सलामीची जोडी एकीकडे जर बघितलं तर 55 बनले, 56 बनवायचे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉलवर हलक्या हातांनी खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने इकडे मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते.
जबरदस्त वातावरण सध्याच्या घडीला बनलेलं आहे. जरी शेवटची मॅच असली तरी देखील प्रेक्षक आपल्या जागेवरून उठलेले नाही आहेत. सामना जरी लो स्कोरिंग असला तर आशावादी प्रेक्षक आहेत चोपड्याचे सर्व. त्यांना आशा आहे की मॅच मात्र शेवटपर्यंत जाईल, चांगला सामना पाहायला मिळेल. आणि इकडे काय थोडस फंबल होताना पाहायला मिळाले. धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा देखील मात्र इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. बॅकफुटरना हलक्या हातांनी फक्त ढकललं होतं बॉलला. आणि आशावादी असलं पाहिजे प्रेक्षकांनी, कारण की बॅट आणि बॉलच्या या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. 55 नक्कीच आहे, पण सुरुवातीच्या षटकांमध्ये जर विकेट आल्या तर मजा येईल या मॅच मध्ये. याही वेळेचा बॉल समोरच्या दिशेने डान्सिंग डाऊन दी ट्रॅक, डाऊन दी ग्राउंड. फिल्डर आहे एक मात्र इकडे मिळताना पाहायला मिळते. दुसरीकडे आनंद चष्मागर वॉरियर्स प्रयत्न करतील एक चांगली पार्टनरशिप बनावी, एखाद 2 ओव्हर मिळाव्या ज्याच्यात मोठ्या धावा याव्या आणि हा मॅच मात्र सील करावा. दुसरीकडे नक्षत्र ज्वेलर्सचा प्रयत्न राहील जेवढ्या होतील तेवढ्या लवकर लवकर मात्र इकडे विकेट मिळवा. थंडीचं वातावरण, स्वेटर कानटोप्या ऑन करून इकडे मात्र क्रिकेट चाहते जे आहेत ते दाखल झालेले आहेत, आनंद घेतात आहे खेळाचा. यावेळेसचा फटका गॅप मध्ये, इकडे काय थोडस फंबल. एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळतीये. रन संख्या मात्र वाढतीये. क्रिकेटचा खेळ ही कमाल आहे या खेळाची. जात धर्म पंथ सगळं काही विसरून जेव्हा विखरलेली मनं मैदानाच्या आतमध्ये येतात, चौकार षटकारांचा खेळ इकडे मात्र पार पडतो, विकेटचा खेळ पार पडतो, त्या खेळाला म्हणतात क्रिकेट. सरदार ऑडिओ आणि त्याचबरोबर जर बघितलं तर आमचे नॅशनल ऑडिओ यांचं देखील कौतुक राहील. फार चांगली सर्व्हिस साऊंडची ते मात्र या स्पर्धेत देतात आहे. आणि आपल्याला देखील जर ऑडिओ आणि साऊंडच्या रिगांमध्ये काही रिक्वायरमेंट असतील आपल्या इव्हेंटसाठी तर सरदार ऑडिओ आणि नॅशनल ऑडिओ यांच्याशी मात्र आपण संपर्क करू शकता. षटक मात्र पूर्ण झालंय. पहिल्या षटकात आले आहेत केवळ आणि केवळ 5. समीकरण बदलत आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत 42 आणि धावा आय गेस इथून पुढे मात्र बनवायच्या त्या म्हणजे 51. 42 बॉल 51 ची गरज. चला गोलंदाजी मार्कवर अजून एक चोपड्यातील मोठं नाव सध्याच्या घडला यांच्या 2 षटकांचं खास महत्व आहे या इनिंग मध्ये. मयूर सपकाळे फुलालाचा बॉल स्वागत केलंय पहिल्याच बॉलवर सिक्सर. जबरदस्त फटका पुढे टाकला होता बॉल, आल्या आल्या इकडे मात्र मोठा फटका. म्हणजे मुळशी पॅटर्नचा तो डायलॉग आहे ना, उगाच झाडाच्या फांद्याने तोडत बसायचं, डायरेक्ट खोडावरतीच घाव घालायचा, तेच झालं इकडे. षटकार आलाय. थँक्यू 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 डीजे, थँक्यू भाई. रन संख्या 11 धावा स्कोर कार्ड वरती. याही वेळेस आता सन्मान, याला म्हणतात सेन्सेबल क्रिकेट. षटकार आला पुढच्याच बॉलवर, फक्त ढकलला बॉलला. धावस्वरूपी एक धाव देखील मात्र इकडे मिळताना पाहायला मिळते. यस ओव्हर स्टेपिंग साइडलाईन बॉक्स, साइडलाईन बॉक्सच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची जी की मदत मागितली गेली आहे. तिसरे पंच मात्र शहानिशा करतील आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय जो आहे तो मात्र बस शहानिशा इकडे मात्र केली जाईल आणि निर्णय जो काही आहे तो मात्र स्पष्ट केला जाणार आहे.
डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. दरम्यानच्या काळात काय इकडे एक धाव जी मात्र पळून काढली गेली आहे. चला विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. मयूर सपकाळे यांना मात्र इकडे यश मिळत आहे. कॉटन बोल्ड च्या रूपात मात्र विकेट येताना पाहायला मिळते. 13च्या स्कोरवरती पहिला धक्का. चला 13च्या स्कोरवरती पहिला धक्का लागलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे की आपल्याला दाखल झाले पाहायला मिळत आहे. मयूर सपकाळे कॉटन बोलच्या रूपात मात्र इकडे विकेट मिळवताना आपल्याला पाहायला मिळाले. ट्विस्ट आहे मॅच मध्ये, अजूनही सामना संपलेला नाहीये. हलक्या हातांनी यावेळेस मात्र नक्कीच धाव तिकडे मात्र घेण्याचा प्रयत्न होता, बट डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॅटर नेम यावेळेसचा बॉल बनवून मारलाय. फिल्डर मात्र धावतात चेंडूच्या मागे. तोपर्यंत एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी देखील मिळताना पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक मात्र इकडे पूर्ण होत आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 15 धावा इकडे मात्र जकी स्कोर काढू लागल्यात. 1 गडी बाद, 2 ओव्हर 15 रन, 1 गडी बाद. ओव्हर 15 रन, 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय हर्षल भाऊ यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केले गेले. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. कॅप मोठा आहे तिकडे. हालाकी फिल्डर मात्र तिकडे पोहोचलेत. चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. चुरशीचा सामना आहे. विकेट जी मात्र आली ना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय चुरस हलकीशी मात्र येताना जी की आपल्याला पाहायला मिळते. रनसंख्या मात्र एका धावेच्या मतीने वाढेल. यावेळेसचा बॉल आता काय, इथे देखील फटका हवेत. मयूर सपकाळे डाऊन दी बॉल. 1 brings 2. मागच्या षटकात मयूरला विकेट मिळाली. या षटकात हर्षल यांना मिळते फलंदाज बाद. विकेट मात्र इकडे येताना पाहायला मिळाली आहे. 16च्या स्कोरवर दुसरा धक्का जो मात्र लागलेला आहे. फटका मात्र इकडे फसताना पाहायला मिळाला आपल्याला. लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नात तिकडे मात्र फलंदाज बाद. हर्षल यांना मात्र इकडे यश मिळत आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. या गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो याआधी देखील. की सामना जर बघितला तर शेवटपर्यंत जाणार आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही. आणि दोन्ही टीम्स मोठ्या प्रमाणावर इकडे प्रयत्न करतील की सामना मात्र जर बघितला तर त्यांच्या दिशेने जावा. पण प्रेक्षकांना काय बघायचं आहे, प्रेक्षकांना रोमांच बघायचा आहे, प्रेक्षकांना चांगला सामना बघायचा आहे. हलक्या हाताने इथे देखील कट करण्याचा प्रयत्न होता.
जोपर्यंत चेंडू मात्र इकडे अडवला जातोय, रन संख्या मात्र इकडे वाढताना स्कोर कार्डवर पाहायला मिळणार नाही, कारण की डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जो की आपल्याला त्यांनी पाहायला मिळालाय. यावेळेसचा बॉल फटका मात्र हवेत, फिल्डर मात्र येतील, चेंडूला जोपर्यंत अडवतील सिंगलने मात्र स्कोर कार्ड पुढे जातोय. कट टू कट, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई इकडे मात्र सध्याच्या घडला सुरू आहे. 2 बॉल यायचे बाकी आहेत. चांगलं षटक हर्षल यांनी मात्र जवाब स्पेल इकडे टाकलाय. स्विंग अँड मिस. अपील मात्र इकडे केली आहे, आय गेस तिसऱ्या पंचांची इकडे मात्र स्टंपिंगच्या रिगार्ड मध्ये मदत मागितली गेली आहे. तिसऱ्या पंचांचा कॉल इकडे मात्र घेतला जाणार आहे. तिसरे पंच मयूर भाऊ, तिसऱ्या पंचांची इकडे मात्र जी आहे ती मदत मागितली गेली आहे. नो बॉल, नो बॉलचा कॉल इकडे मात्र जो की दिला गेलाय. आय गेस चेंडू इकडे मात्र यष्टांच्या पुढे जो की कॅरी केला गेला, त्यामुळे पंचांचा निर्णय यात्र नो बॉलचा येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला फ्री हिट राहील आता हातोकोलण्याची अजून एक मुभा इकडे मात्र जी की आपल्याला पाहायला मिळते. आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर रन संख्या मात्र सध्याच्या घडला आपण बघू शकतो. 18 वरती स्थिर आहे. 2 गडी बाद. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटच्या बॉलला समोरच्या दिशेने कडकरित्या ड्राईव्ह करून दिलं. रन संख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. आता सिंगलच्या मदतीने धावा संख्या पुढे जाईल. 19 वरती 2 स्कोर. शेवटचा एक बॉल या षटकातील मात्र यायचा बाकी आहे. आनंद चष्मागर, यावेळेसचा बॉल डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 ओव्हर 19, 2 गडी बाद. 3 ओव्हर 19, 2 गडी बाद. बोला ना. नाही बोला काय झालं. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये जे की आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतंय. डावाचं जर बघितलं तर हे 4थं षटक आहे. मजा येते. धावा मात्र सहजासहजी बनत नाहीये. एक एक धावेसाठी इकडे जद्दोजहद सुरू आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना लागोपाठचे 2 चेंडू इकडे मात्र निर्धाव हाताळले गेलेत. 19 वर 2 स्कोर. नक्षत्र ज्वेलर्स 28 बॉल मध्ये 37. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. पायाचा वेध घेत इकडे मात्र आपण बघू शकतो एक धाव जी मात्र मिळताना पाहायला मिळते. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल.
ओव्हर 21, 4 ओव्हर 21, 2 गडी बाद. 24 बॉल 35. चला 21 वरती 2 स्कोर. ओ हो यावेळेस प्लंब पाय पकडण्याचा प्रयत्न, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. 5वं षटक इकडे सुरुवात 21 वरती 2 स्कोर. 23 बॉल 35 रन. यावेळेसचा बॉल इथे देखील उंची मिळाली आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र जी की मिळताना पाहायला मिळेल. दबाव बनवलाय नक्षत्र ज्वेलर्स. संघ मात्र मॅच सोडायला तयार नाहीये. रन रेटला जर बघितलं तर आताही जर बघितलं तर 5च्या खाली ठेवलंय त्यांनी आणि रिक्वायर्ड रन रेट हळूहळू आता वाढू लागलाय. दबाव मात्र इकडे बनतोय. दीपक जे की 10 बॉल मध्ये 3 वरती खेळतायत. दबावाला त्यांना जुगारावं लागेल. बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये आता चालवावी लागेल. 22 वरती 2 स्कोर. 5व्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. 22 for 2. पुढचा चेंडू. 22 बॉल 34 रन. पायाचा वेध. इथे देखील चांगला चेंडू. मयूर सपकाळे. मागच्या षटकात 9 धावा आल्या होत्या. 1 विकेटही मिळवली होती. या षटकात जर बघितलं तर 3 बॉल मध्ये 1 दिली आहे. चांगली गोलंदाजी करत असताना 11 बॉल मध्ये वैयक्तिक 3 वरती नॉट आउट. दीपक यांच्यावर दबाव. त्या दबावाला जुगारण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहेत. चेंडूला अडवतील. 1 धाव इकडे मात्र मिळेल. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने वाढेल. काय गोलंदाजी केली आहे मयूरने या षटकात. लाजवाब. 4 बॉल मध्ये केवळ आणि केवळ 2 धावा आतापर्यंत ज्या की मैदानाच्या आतमध्ये दिल्यात. 23 वर 2 स्कोर. 23 for 2. 20 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर अजूनही मोठं आव्हान. 33 धावेंचं जे मात्र पार करायचं आहे. शेवटचे 2 बॉल. फुलाल्यांचा बॉल बॅटवर तेवढ्या खासरीत्या आला नाही. 1 धाव मिळेल. लाजवाब गोलंदाजी. गतीमध्ये मिश्रण, टप्प्यामध्ये मिश्रण सातत्याने दाखवत असताना मयूर सपकाळे. 24 वरती 2 स्कोर. शेवटचा 1 बॉल या षटकातील आता यायचा बाकी आहे. मयूरच्या स्पेलचा शेवटचा बॉल. बॅट सोबत जरी कमाल झाली नाही तरी काय झालं, गोलंदाजीत करून दाखवलंय. अजून एक चेंडू डॉट येतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मयूरसाठी. 3 धावा केवळ आणि केवळ या षटकात खर्च केलाय. षटक मात्र होत आहे पूर्ण. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावा संख्या झाली आहे 24 रन. 2 गडी बाद. शेवटचे 18 बॉल 32. 18 गेंदे 32 रन. हे या मॅचचं इक्वेशन. स्लोवर 1 चेंडू. बॅटिंग करणं एवढंही सोपं नाहीये. प्लेइंग कंडिशन एवढे सोप्या नाही आहेत. विकेट येताना पाहायला मिळाली आहे तिसरी. 17 बॉल मध्ये जर बघितलं तर मॅच जिंकण्यासाठी 32 ची गरज. चुरशीचा सामना, रोमांचक सामना सध्याच्या घडीला सुरू आहे. श्रीराम कोळी जे मात्र आले आता गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत असताना पहिल्या षटकातही चांगली गोलंदाजी केली होती श्रीराम कोळी यांनी. 1च धाव केवळ आणि केवळ खर्च केली होती त्या षटकात. आता 17 बॉल मध्ये 32 पाहिजेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण भोई. अविनाश ज्यांनी मात्र पहिल्या डावात नक्कीच जर बघितलं तर 5 विकेट हॉलही घेतला होता. त्यांना इकडे पाचारण केलं गेलं आणि दरम्यानच्या काळात काय 2 धावा आय गेस इकडे मात्र ज्या आहेत त्या पळून काढल्या गेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते. ओव्हर स्टेपिंग च्या मध्ये आपण बघतो इकडे नो बॉल जो मात्र पंचांच्या माध्यमातून दिला गेला आहे. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढताना पाहायला मिळणार आहे. मात्र काय अजून एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. श्रीराम कोळी काय गोलंदाजी करताय. 3 बॉल लागोपाठचे इकडे डॉट टाकले त्यांनी. लाजवाब.
27 वर 3 आहे स्कोर. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. 27 फॉर 3. लाजवाब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक श्रीराम कोळी. यावेळेसचा बॉल फटका हवेत, फटका हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली. झेल मात्र इकडे निसटताना पाहायला मिळालाय. डीप मिड विकेटला तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते, बट जबरदस्त इकडे मात्र प्रयत्न जो की आपल्याला होताना पाहायला मिळाला. बट सर्वांना विनंती आहे, श्रीराम कोळी यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कमालीची गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी केली आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. लाजवाब स्पेल टाकलाय श्रीराम कोळी यांनी. 2 ओव्हर मध्ये 5 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय. 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी 28 आव्हान. कुठला सामना कुठे आलाय. एक वेळेस असं वाटलं होतं 55 इझिली चेस होतील, बट इकडे नक्षत्र ज्वेलर्स म्हटली एवढ्याही सोप्यारित्या नाही. आम्ही मॅच सोडणार नाहीये, आम्ही सामना शेवटपर्यंत लढणार आहे. आता 12 बॉल मध्ये 28 ची गरज. 12 बॉल 28. कौतुक राहील मयूरच्या गोलंदाजीचं, कौतुक राहील तिकडे मात्र श्रीराम कोळी यांच्या गोलंदाजीचं. लाजवाब गोलंदाजी गेल्या 2 षटकांमध्ये सुरुवातीपासून जी आपल्याला पाहायला मिळाली आहे. जितू जे मात्र आलेत आल्या जितू यांच्या विरोधात पहिल्याच बॉलवर मोठा फटका गेला. चेंडू सीमारेषा पार. काय मॅच पाहायला मिळतीये. कधी सामना नक्षत्र ज्वेलर्स तर कधी जर बघितलं तर फलंदाजी करणारा संघ आनंद चष्माघर वॉरियर्स. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. मोठा फटका येताना इकडे आपल्याला पाहायला मिळाला नाही. गेस गोलंदाजाच्या विरोधात, नक्कीच गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे. काय सामना आहे. या आधीची षटक वर्चस्व मात्र होतं, पण या षटकाच्या पहिल्याच बॉलवर चेंडूची केली हवाई यात्रा. 6 तर मिळाल्या. आता ऍक्शनच्या रिगार्डमध्ये शहानिशा केली जातीये. प्रत्येक अँगल, प्रत्येक फ्रेम, बारीक नजर. काय होईल हे मात्र पाहायचंय. जबरदस्त मॅच. म्हणजे जे प्रेक्षक एवढ्या वेळ मॅच बघण्यासाठी बसले, मी आधीच बोललो चोपड्याचे प्रेक्षक आशावादी आहे. 55 जरी बसलेले असताना ते म्हणतात मॅच चांगलीच होणार आहे, आणि तेच मात्र इकडे होताना आपल्याला पाहायला मिळालंय. आशा कधी सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. आज मात्र प्रेक्षक थांबले, प्रेक्षकांनी आशा ठेवली. मॅच जबरदस्त स्थितीत. फेअर डिलिव्हरी, मॅच ऑन करायचा आहे. फेअर डिलिव्हरी आहे. षटकार मात्र इकडे आलाय. 6 धावा इकडे मात्र जुळताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 34 वरती 3 आहे स्कोर. 11 बॉल मध्ये 22 हे मात्र सध्याच्या घडीचं मैदानाच्या आतमधलं समीकरण आहे. चौतीस वरती 4 आहे स्कोर. पुढचा चेंडू. यावेळेसचा बॉल इथे देखील. आजचा दिवस, आजची मॅच अविनाश यांच्या नावावर नक्कीच लक्षात ठेवली जाईल. गोलंदाजीत 5 विकेट घेतलाय. टीम साठी महत्वाची सिच्युएशन होती. 12 बॉल 28 आणि तेव्हा मात्र 2 षटकार देखील त्यांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळाले. आता 10 बॉल 16 ची गरज आहे. कमालीची बॅटिंग, कमालीचा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये. अरे ऐसी भी हवा चले और अविनाश बाळी क्या है आज सबको पता चले. याही वेळेस जबरदस्त बॅटिंग. सर्वांना विनंती आहे, बॅटिंग आवडत असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय बॅटिंग केली आहे, काय माहोल बनवलाय. 12 बॉल 28 ची मॅच. 2 षटकार, 1 चौकार. समीकरण बदललंय. जो सामना 12 बॉल 28 वर होता तो आता 9 बॉल 12 वरती आलाय. काय मॅच खेळवला इकडे. अविनाश माळी यांच्या अवतीभोवती फिरलाय हा सामना. 44 वर 3 स्कोर.
ओ यावेळेस गोलंदाजाने कमबॅक केलंय. आता 8 बॉल 12 रन, एखादी विकेट, 2-4 डॉट बॉल गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील मॅच मध्ये घेऊन येईल आणि एखादा मोठा फटका, एखादा चौकार, एखादा षटकार मॅच मध्ये पुरेपूर आनंद चष्मा घरला देखील बनवून ठेवेल. काय होत आहे, काय होत आहे? जीतू की अविनाश, जीतू की अविनाश. फुलाल्याचा बॉल. आता मात्र काय फटका इकडे फसतोय. काय कलाटणी घेतली आहे. एवढ्या वेळ तिकडनं टाळ्या वाजत होत्या, आता इकडनं टाळ्या वाजू लागलेल्या आहेत. विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. पैसा वसूल मनोरंजन. चोपडा प्रीमियर लीगचा पहिला दिवस, शेवटची मॅच, चित्तथरारक सामना. समीकरण बदललंय. शेवटचे 7 बॉल 12 धावांची गरज आहे. 7 बॉल 12 रन हे आहे आजच्या या शेवटच्या मॅचचं इक्वेशन. बॉल 12 ची गरज. एकीकडनं आवाज येतोय डॉट पाहिजे, एकीकडनं आवाज येतोय धावा पाहिजे. न्यू बॅटर रोशन पहिल्याच बॉलवर बीट केलाय, बीट केलाय. सुरुवात झाली होती 2 षटकारांनी, 1 चौकाराने, बट शेवटचे 3 बॉल डॉट टाकलेले आहेत. पहिल्याच दिवशीचा सामना, शेवटची मॅच, शेवटची ओव्हर आजच्या दिवसातली. काय मॅच पाहायला मिळाली आहे. 6 बॉल मध्ये 12चं इक्वेशन. इकडे मात्र सध्याच्या घडीला जे की बनलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज येईल शेवटच्या षटकात यावर मात्र नजर लागलाय. बॅटर्सचा काय अप्रोच असेल यावर मात्र नजर लागल्यात. पैसा वसूल मनोरंजन. प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. थंडीमध्ये जर बघितलं तर गरमीचा एहसास देणारा मात्र हा सामना आहे. याच्यापेक्षा सुंदर काहीच नाही. याच्यापेक्षा सुंदर आजच्या या पहिल्या दिवसाचा शेवट होऊच शकत नाही. 6 बॉल मध्ये 12 पाहिजेत. आता चोपडाकर मोठ्या आशेने मात्र इकडे उपस्थित झाले होते की एक चांगली मॅच पाहायला मिळेल, लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. बट लो स्कोरिंग मॅच मध्ये देखील रोमांच आलेला आहे. 6 बॉल मध्ये 12. एकीकडे जर बघितलं तर 50-50 मॅच झुलती आहे. दुसरीकडे आता आपण बघतोय गोलंदाजी करणारा संघ प्रयत्न करेल. सुरुवातीचे 2 बॉल चांगले पडले पाहिजे, तर बॅटिंग टीम प्रयत्न करेल सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये एखादा चांगला फटका आला पाहिजे. चौवेचाळीस वर 4 हे स्कोर. 6 बॉल 12 रन, 6 बॉल 12. दीपक जे 4 धावेंवर नॉट आउट आहे 13 बॉल मध्ये, आता त्यांना विसरावं लागेल, त्यांना समजावं लागेल. या 6 बॉलच्या कॉन्टेस्ट मध्ये जो मारणार तो हिरो ठरणार. चला शेवटचे 6 बॉल 12 ची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश. यस, वेळ घेतलाय, वेळ घेतलाय. काळजाचे ठोके, अंगावरती शहारे यायला इकडे सुरुवात झाली आहे. 44 वर 4 स्कोर. शुभचिंतक इकडे मात्र बेस्ट ऑफ लक विश करतात आहे बॅटरला, बॉलरला. 6 बॉल 12. पहिल्याच बॉलवर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका हवेत. मयूर सबकाळे डाउन दी बॉल. अरे खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावटों से लड़तो सही. अरे सब कुछ होगा हासिल योगेश, यकीनन तू जिद पर अडतो सही. ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये तिसऱ्या पंचांची मदत. बॅटिंग टीमने इकडे मात्र रेफरल घेतलाय. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये सायरन इकडे मात्र वाजलाय. रोमांचा घंटा सध्याच्या घडला. हो ना, बॅटिंग टीम म्हणलो ना. यस, नाही नाही सांगतोय हो. चला शेवटचे जर बघितलं तर अजूनही समीकरण यायचं बाकी आहे. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमचा रेफरलही संपला. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. बिगिट करण्याचा प्रयत्न आणि मयूर सबकाळे काय प्रेमात कॅच पकडलाय. म्हणजे वाह, कौतुकच करावं लागेल तिकडे मयूर यांचं. रिप्ले मध्ये आपण बघू शकता पूर्णपणे येऊ दिला शेवटपर्यंत बॉलला आणि त्याच्यानंतर जो झेल मयूर यांनी इकडे पकडलाय लाजवाब.
5 बॉल 12 रन. सोपं नसेल. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलेत, पण त्यांना विश्वास ठेवावा लागेल. माझ्यावरती माझ्या संघाने विश्वास दाखवलाय. मी माझ्या संघाचं काहीतरी देणं लागतो. मला बॅट चालवावी लागणार आहे. आज टीमच्या नजरा माझ्यावर आहे. टीमच्या चाहत्यांच्या नजरा माझ्यावर आहे. चंद्रशेखर आज मात्र नक्की जर बघितलं तर चंद्राच्या दिशेनेच बॉल त्यांना मारावा लागणार आहे. रनसंख्या जर बघितली तर सध्याच्या घेडला आपण बघतोय 44 वर 5. योगेश आलेत. योगेशला मिळाली विकेट. 5 बॉल 12 रन. कमालीचा सामना, कमालीची मॅच. न्यू बॅटर समोर जर बघितला तर नवीन गोलंदाज. अकुटब्याचा बॉल आल्या आल्या पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. योगेश 2 काय गोलंदाजी केली आहे मित्रा. पहिल्याच बॉलवर विकेट, दुसऱ्याही बॉलवर विकेट. थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेतवर बॉल इकडे मात्र टाकला होता. थोडासा आखूट टप्पा खेचून त्याला मात्र आडव्या बॅटने खेचलं गेलं. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते. झेल मात्र त्यांनी टिपलाय आणि इकडे मात्र चांगला झेल जो की हर्षल यांनी देखील टिपलेला आहे. काय मॅच आहे, काय सामना आहे. 4 बॉल 12 ची गरज. उत्कंठावर्धक सामना. दोन्ही टीम बलाढ्य आहे. दोन्ही टीम मॅच सोडायला तयार नाही आहे. लो स्कोरिंग सामना बट इतका रंगलाय. इम्पॅक्ट प्लेयर कोणाच्या जागेवर आहे. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आता इंट्रोड्यूस केला गेलाय. 4 बॉल 12 रन. कठीण समयी गोलंदाजी मार्कवर आले होते. इकडे जर बघितलं तर योगेश ऑलमोस्ट जर बघितलं तर बॅटिंग टीम जे मात्र आता बॅटिंग साठी आलेले आहेत. 4 बॉल 12 रनची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर योगेश. शून्यावरती जर बघितलं तर या षटकात आतापर्यंत त्यांनी 2 विकेट पटकावल्या आहे. राहुलला एखादा मोठा फटका शोधावा लागणार आहे. 4 बॉल 12 आणि इथे काय कमी गतीने बॉल टाकलाय. बघा मंडळी, अविनाश यांनी 2 षटकार मारले होते. चौकार एक मारला. 9 बॉल 12 होती मॅच. त्याच्यानंतर एकही धाव आलेली नाहीये. 3 बॉल 12 रन. 3 बॉल 12 रन. बॉलिंग टीमचे चाहते म्हणताय एक चेंडू चांगला. बॅटिंग टीमचे चाहते म्हणतात आहे एक फटका चांगला. 3 बॉल मध्ये 12 पाहिजेत. काळजाचे ठोके. धगधग 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 धगधग. गोलंदाज की फलंदाज कोण मारणार आहे बाजी. कोण मारणार आहे बाजी. प्रत्येक जण आपला वेळ घेत आहे. सीपीएल ची स्पर्धा. पहिला दिवस. पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना. काय उत्कंठा स्पर्धेची वाढलेली आहे. जे प्रेक्षक आता बसलेले होते ते आता उठून उभे राहिलेले आहेत. आजच्या दिवसातले शेवटचे 3 बॉल 12 धावा. जागा बनून मारण्याचा प्रयत्न. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. आता चाहत्यांमधनं देखील आवाज येऊ लागलेत. आता एक तरी हिट येऊन जाऊ द्या. थोडाफार रोमांच. आता 2 बॉल मध्ये 11 ची गरज. आता समीकरण सांगतो तुम्हाला. आनंद चष्माघरचे खेळाडू म्हणतील आनंद चष्माघर. नक्षत्र ज्वेलर्स वाले म्हणतील नक्षत्र ज्वेलर्स. बट चोपड्याचे चाहते काय म्हणतील माहितीये का. 1 6 1 4 मॅच टाय सुपर ओव्हर. बघूया दादा सुपर ओव्हर पाहायला मिळेल की नाही. तिन्ही नतीजे इथे पॉसिबल आहे. जबरदस्त सामना. इतक्या वेळपर्यंत प्रेक्षक थांबलेत. ऑलमोस्ट रात्रीचे 11:15 वाजत आलेले आहेत. बट एकही प्रेक्षक मैदानाच्या बाहेर जाताना तुम्हाला दिसणार नाही. एकही गाडी मैदानाच्या बाहेरून अजून हल्लेली नाहीये. कारण की सामनाच इतका रंगतदार परिस्थितीत आहे. काय कामगिरी केली आहे योगेश यांनी. लाजवाब. शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्कवर आले. आता बॅटिंग एंडला रोशन. 2 बॉल 11. कमी गतीने टाकलाय बॉल. फटका बसलाय. नक्षत्र ज्वेलर्स. इकडे मात्र आपण बघतोय एक पाऊल पुढे टाकते मॅच मध्ये. काय गोलंदाजी केली आहे नक्षत्र ज्वेलर्स. योगेश यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लाजवाब कामगिरी.
अडचणीत जेव्हा सापडतो ना, एक नंबर डायल करतो आपण. तो नंबर काय? 100. आणि नक्षत्र वॉरियर्सने देखील तोच नंबर डायल केला आणि काय परफॉर्मन्स डिलिव्हर केलेला आहे. 6 बॉल 12ची गरज असताना 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे, कौतुक करावं तेवढं कमी आहे. 3 विकेट देखील आतापर्यंत या षटकात मिळवल्या. जबरदस्त कामगिरी. आजच्या दिवसाचा शेवटचा बॉल आणि या इकडे मात्र 1 धाव मिळेल आणि हा सामना डिफेंड केलाय. नक्षत्र ज्वेलर्स या संघाने 54 बनवले होते. 55चं टार्गेट होतं, बट फाईट केली, लढले शेवटपर्यंत. आणि ते म्हणतात ना, खुद को कभी खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले कोई फूल ताजा नहीं होता. अरे कोशिशें करोगे तो जान जाओगे एक दिन कि हर वक्त मुकद्दर का दरवाजा बंद नहीं होता. 3 बॉल मध्ये 10ची खेळी, 1 षटकार 1 चौकार. संकट समयी गोलंदाजीला आले, धावा डिफेंड केल्या आणि तेच ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय द वन अँड ओनली जळगाव पोलीस, मिस्टर चिंचोलीकर, योगेश पाटील. योगेश पाटील ठरले त्या तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी. हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा. तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए.